काय झालं रडायला? काय झालं? हा, काय झालं? हसली हसली हसली, एक मुलगी हसली. थांबली का रडायची? वेडी रड रड रडली. झाली शांत. लबाड मुलगी, कशाला इतकं रडायचं? मोनिका नाहीये का? तुम्ही येण्यापूर्वी 10 मिनिटच बाहेर पडली ती. आमची नात आहे हे सांगायची सुद्धा लाज वाटते आम्हाला. बघा ना कशी दुर्लक्ष करते. तिचं ना आपलं एकटीच काही ना काहीतरी सुरू असतं. आता काय तर नोकरी धरली. ईशाचा काही विचारच नाही त्यात. आणि आम्ही काही बोलायला गेलो की असे एक एक भलभलते मुद्दे मांडते की आम्हाला काही सुचतच नाही. हो ना, आमचं जाऊ द्यावं. आम्ही ऐकतो आणि सोडून सुद्धा देतो. पण ही ईशा बिचारी, एवढंसं लहानसं पोर, काय वाटत असेल हिला हिच्या आईबद्दल? आजोबा, अजून ईशा खूप लहान आहे. तिला काहीच कळत नाहीये. हा, फक्त स्पर्शाने ती आपलं कोण आणि परक कोण हे ओळखते. म्हणूनच तर रात्रभर रडत होती. मानसी नाहीये ना. मानसी बंगलोरला गेलीये. तिची नक्कीच आठवण येत असणार तिला. अहो, सकाळपासून सुद्धा इतकी किरकिर करतेय, शांतच होत नाहीये. तुम्ही तिला घेतलं आणि शांत झाली बघा. खरं तर मला माहित नाही मला अचानक काय वाटलं, पण असा विचार आला मनात की काय चाललं असेल, हिचं काय झालं असेल. म्हणून मी तसाच उठून इथे आलो आणि ही खरंच रडत होती. तुमच्याकडे बघितलं आणि समाधान वाटलं. एक निरागस पोर, काय वाटत असेल तिला, काय कळत असेल माहित नाही. मी फक्त तिला खेळवत होतो. आता नक्की कशामुळे शांत झाली आहे हे तिलाच माहित. का ग? मायेचा स्पर्श ओळखला तिने. आज तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. आम्हाला काळजी वाटत होती मानसी नसल्यामुळे. ही ऐकेनाशी झाली की आम्ही मानसीला फोन करायचो. हो, बिचारी मानसी असेल तिथून धावत यायची हिला सांभाळण्यासाठी. हो, आज एक तुम्ही आलात हो, म्हणून हे सगळं शक्य झालं. पण आता उद्याचं काय? मानसी ही थोड्या दिवसांनी जाईलच. आम्ही किती दिवस पुरे पडणार होतो हिला? नंतर कोण आणि कसं सांभाळणार हिला? तुमचं गोव्याला जायचं काय झालं? हो, जाईन मी कदाचित थोड्या दिवसात. पण जाण्याच्या आधी मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल डिस्कशन करायचं होतं. हां, बोला. मी तुम्हाला लास्ट मीटिंगमध्ये सांगितलं होतं की मला डिवोर्स नको आहे. हो, म्हणजे ते फायनल आहे. मला डिवोर्स खरंच नको आहे. कमाल आहे. नाही म्हणजे लोक इथं नॉर्मली डिवोर्स घ्यायला येतात. मला डिवोर्स नकोय हे सांगायला नाही. कारण आधीपासून विक्रांतला डिवोर्स हवाय, मला नकोच आहे. पण आता म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स फाईल झाल्यानंतर असं का वाटतंय तुम्हाला? कारण मला एवढ्या चांगल्या कुटुंबाशी असलेलं नातं नाही तोडायचंय. आर यू सिरियस? ऑफकोर्स आय एम व्हेरी सिरियस. एवढ्या श्रीमंत कुटुंबाशी नातं तोडलं तर माझा तोटाच आहे ना. आणि जर मी त्यांच्याशी नातं ठेवलं तर माझी आयुष्यभराची सगळी टेन्शन्स निघून जातील ना. हे बघा, हे सगळं साध्य करण्यासाठी मला नक्की काय करावं लागेल ह्याचा विचार करा आणि प्लीज मला सांगा. नानिया, एका जागी जरा शांतपणे बस ना. उगाच अस्वस्थ आत्म्यासारखा सगळीकडे का फिरतोस बाबा तू? अरे हा विक्रांत अजून आलेला नाहीये. अरे येईल रे बाबा, येईल.
किती सहज बोलतोयस रे तू. अरे त्या देशपांड्यांकडेच गेलाय ना, मग इतक्या वेळ काय करतोय? का घर जावई झाला की काय? आजही तिथे वातावरण काय कमी तापलंय? तू आणि त्यात तेल नको होतूस. उगाच आता या विषयाचा इश्यू करू नकोस. माई आली ना की याला नुसता चेव चढतो. मी एक सांगू का, तुम्ही ना कुणीच काही बोलू नका. नाही म्हणजे तुमचा आवाज ऐकून आई बाहेर आल्या तर त्या आणखीन चिडतील. घरात अशी चिडचिड बरी नाही. या घराच्या भल्यासाठी मला कठोर व्हायला लागलं तरी चालेल. तुम्हाला ते पटो न पटो. नान्या, माई येते जरा शांत. अद्यापर्यंत खूप बोललास रे तू. ईशा, तू या मुलीला का घेऊन आलायस? हे काय चाललंय विक्रांत? नानू मामा, तिला सांभाळायला कुणीही नव्हतं तिथे, म्हणून मी इथे घेऊन आलोय तिला. हे बघ, हे मात्र अति होतंय. आता अगदी डोक्यावरनं पाणी गेलंय. नानू मामा, एखाद्याची काळजी घेणं हा अतिपणा आहे का? अरे त्यांच्या घरात आजी आजोबा नाही आहेत का? मग काळजी घ्यायला कुणी नाही कसं म्हणतो तू? तिचे आजी आजोबा आहेत, पण मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा ही रडत होती आणि त्या दोघांनी खूप प्रयत्न केले पण ती शांत होत नव्हती. आणि मी थोडंसं खेळवलं, लगेच ती शांत झाली. पण तिला असं रडत घरी ठेवून मी नाही येऊ शकत. वा वा अरे काय एक एक कारण शोधून काढतोयस तू. पण ती रडायची थांबत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. तू का सोडवायला जातोयस? नानू मामा, हे बघा, मला जे मनापासून योग्य वाटतं ते मी बोलतो आणि करतो. बाकी तुम्हाला जसं वाटेल तसं. पण विक्रांत, यावेळी मी तुला आत येऊ देणार नाही. कारण या मुलीमुळे आपलं घर तुटलंय. मोहन घरातनं निघून गेलाय. मग या मुलीनं आपल्या घरात काय यावं? अरे नानू, मग काय बोलतोयस तू? तो तर तिला घेऊन आलाय. इतकं अपरात्री त्याने काय परत जायचं तिला घेऊन? अर्थात. अहो जाऊ दे ना आता. आता घरी आलीच आहे तर. नाही, अजिबात नाही अलके. ही जर इथं राहिली तर उद्या कदाचित मोनिका सुद्धा इथे येईल. हे बघ विक्रांत, मला वाईट वागायला भाग पाडू नकोस. तू तिला घेऊन आला तसंच तिच्या घरी सोडून ये. माई, दारात आलेल्या आपल्याच नातीला. आपली नात? ही आपली नात नाहीये. उलट नाट आहे नाट. हिचा आणि आपला काहीही संबंध नाही. हा जर असाच वागत राहिला ना तर उद्या मोनिकाशी सुद्धा आपल्याला संबंध जोडावा लागेल. आणि ते मला नको आहे. हे कुणालाच नको आहे. बरोबर आहे ना माई? हे बघ विक्रांत, मी तुला पुन्हा एकदा सांगते, तू तिला घेऊन आला तिथे जाऊन सोडून ये. कळलं? नाही आजी, मी हिला परत घेऊन जाण्यासाठी आणलेलं नाही. थांब विक्रांत, आहे तिथंच थांब. नानू मामा, मी सांगितलं ना, मी हिला परत घेऊन जाण्यासाठी आणलेलं नाही. विक्रांत, तू जर तुझा हट्टीपणा सोडणार नशील तर आम्हाला सुद्धा तुला आमचा हट्टीपणा दाखवावा लागेल.
हिच्याकडे कोणीही घरातलं लक्ष देणार नाही. आणि लक्षात ठेवा, विक्रांतला कुणीही मदत करणार नाही. त्याला पाहिजे असेल तर तो तिला इथं ठेवेल. आमच्यापैकी तिचं इथे कुणीही नसेल, एवढं लक्षात ठेव तू. विक्रांत, माईला उगाच तू वाईट वागायला भाग पडलायस. नानू मामा, मला वाटतं की ही पुन्हा एकदा ह्या घरात आली आहे, सो तिच्या समोर आपल्या घरातली भांडणं, वादविवाद, मतभेद हे नकोय. आणि ठीक आहे, कुणाला जर मला मदत करायची नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी एकटा समर्थ आहे तिची काळजी घ्यायला, कारण मी स्वतःला तिचा बाप मानतो. कसं सुनं सुनं वाटतंय नाही? म्हणू नाही, आता आपली ईशा सुद्धा नाही. अगं इतकी सवय झाली ना सारखं पाळण्याकडे येऊन तिला बघायची. दळवींकडे खेळत असेल ढमाली, छान हसून दाखवत असेल, पाय मारून दाखवत असेल, अगदी कौतुक करून घेईल बघा तिकडे ती. हो ना, ती सगळी मंडळी प्रेम करणारी आहेत. काय माहिती त्यांना ईशाबद्दल काही वाटतं का नाही. अर्थात आता जावई बापू घेऊन गेलेत म्हणजे चालत असेल त्यांना. ते सुद्धा प्रेम करतील तिच्यावर, पण आपली मोना काही सांगता येत नाही. नाहीतर काय, आठवण तरी येत असेल का हो तिला तिची. आता तुलाच माहिती ती कोणत्या क्षणी काय बोलेल आणि कशी वागेल हे आपण काय सांगणार. तू परत का आलीस? बघ आली ना ईशाची आठवण. असं काही नाही आजी, माझी टूर कॅन्सल झाली, बॅग ठेवून आले मी. आजी, आजी, ईशा दिसत नाहीये, कुठे गेलीये? का आठवण येत नव्हती ना? आजी ती पाळण्यात दिसत नाहीये म्हणून मी तुला विचारलंय, कुठे गेली ईशा? चिडू नकोस लगेच, ती दळवींच्या घरी गेले. काय? का? आणि कोण घेऊन गेले तिला? जावई बापू आले होते अचानक इथे भेटायला. त्याआधी ती ईशा इतकी रडत होती, आम्हाला ऐकतच नव्हती. आणि त्यांनी घेतलं आणि एकदम शांत झाली. मग ते म्हणाले की मी घेऊन जातो हिला. आता तुम्ही कुणी नव्हता तिथे म्हणून मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. आता आल्या आल्या यावरून रागवू नकोस बाई. मी कशाला रागवणार आहे, उलट माझ्यासाठी चांगलंच आहे ना. रात्रभर शांत झोप लागेल मला. जशी काही तू रात्री उठत होतीस ईशासाठी. उठत नाही, पण ती रडायला लागली की मला जाग येतेच ना. एनिवे मी खूप दमली आहे, मी झोपायला जाते. गुड नाईट. अशी काय ग वागते ही मुलगी?
विक्रांत कुठे? तो ईशाची तयारी करत होता. काल रात्रभर त्यानंच केलं ना सगळं मधू. हं? रात्रभर झोपला असेल का नाही देव जाणे. किती वाजता झोपला का तो? 2 वाजेपर्यंत जागा होता तो. बापरे, 2. बाप रे, रात्री 2 पर्यंत जागा. खूप त्रास होत असणार बिचाराला. काय झालं रे? त्याचा त्रास इतका अधोरेखित करायची गरज नाहीये. आणि विजय, मला कळतंय बरं का तुझं काय चाललंय ते. म्हणजे हे सगळं मुद्दामून तू माई समोर बोलतोयस ना. म्हणजे माईला त्याची दया येईल आणि मग माई. अजिबात नाही. मी आपलं जे काय घडतं ते सांगितलंय. हो ना. तू तर बोलूच नकोस. अरे तू न बोलून शहाणा आहेस. बस, त्यांनी तिला आणलंय, तो तिला बघेल. कळलं? मला त्याला किंवा तिला कोणी मदत केलेली नकोय. काय दिलंस तिला खायला? माणुसकी म्हणून विचारते. कळलं? खाऊन झालंय तिचं. आणि डोंट वरी, मी तिची जबाबदारी तुमच्यावर टाकून जात नाहीये. म्हणजे बघ, सर हे तुम्ही म्हणजे सारिका, ही माझी न्यू सेक्रेटरी. आजपासून दिवसभर ही माझ्या सोबतच असणार. हो सर, पण तुम्ही कसं मॅनेज करणार आहे? म्हणजे फुल डे आणि होईल. आता पटकन आपण आपापल्या कामाला लागूया. ओके, चला, कम ऑन, गेट टू युअर वर्क फास्ट. सर आम्ही लंचमध्ये ना हिच्याशी खेळत जाऊ. बघूया. शी सो क्यूट. हो, क्यूट आहेस ती. पण आता आपण आपल्या कामाला लागूया. ओके? हो सर, पण मी मधून मधून हिला बघून गेलं तर चालेल ना? सारिका, तू मधून मधून हिला पाहून गेलीस तरी चालेल. ओके? ओके, बाय इशू. हॅलो विक्रांत सर, मी साक्षी. मी इथे नवीन जॉईन झाले. ओ ओके, हॅलो, वेलकम. थँक्यू सर. सर, मी तुमच्यासाठी चहा कॉफी सांगू? हो, मला कॉफी हवी आहे. ओके? आणि काल मी डेस्कवर 2 पेशंट्सच्या फाईल्स ठेवल्या होत्या, त्या मला हव्या आहेत. तू घेऊन आलीस की मी तुला समजावून सांगेन की त्या कशा कंप्लीट करायच्या. ओके? ओके सर, जस्ट अ मिनिट. गुड. सारिका, आत कॉफी पाठव. आणि हो ऐक, काल विक्रांत सरांनी डेस्कवर फाईल्स ठेवल्या होत्या, त्या जरा दे. अर्जंट आहे. बी फास्ट. ओके? हो, त्यासाठी मला ती फाईल पाहावी लागेल. ती माझ्या हातात आली नाहीये अजून. कुलकर्णी, हो, ती फाईल पाहिल्यावर मला कळेल ना. एक्सक्यूज मी सर, मी आलेच. येस.